मित्रहो, अरमान टाइम्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात अरमान टाइम्स यूट्यूब न्यूज चॅनल. केवळ शैक्षणिक बातम्यांसाठी. मित्रहो, आज सर्वप्रथम आपल्या रावेर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय साहेबराव शिंदे साहेब यांनी दोन्ही तिन्ही मुलांना भेट देऊन प्रशिक्षणार्थींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त करत कुठल्याही प्रकारची समस्या नसल्याचे स्पष्ट केल्याने आदरणीय साहेबराव शिंदे साहेब यांनी समाधान व्यक्त केले. कारण आपली त्यांची मैत्री आता ही फार काळ टिकणार आहे. उदाहरण जर म्हटलं तर सर आहेत, त्याच्यानंतर माले सर आहे की दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतील. त्यांची शिकवण्याची पद्धती आणि सर्वांना एकत्र वर्गात कसे खिळून ठेवायचं ही जर पद्धती आपण प्रत्येकाने अवलंबली तर फारसं काही असं वाटत नाही की सर्व प्रशिक्षणार्थी वेळेच्या आधी ऑनलाईन उपस्थिती असल्यामुळे वेळेच्या आधी उपस्थित असल्याने या ठिकाणी सर्वांनी आदरणीय साहेबराव शिंदे साहेब यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी अरमान टाइम्स यांना दिलेली खास मुलाखत आपण आता बघूया. हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण जिल्हा प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या मार्फत हे यांच्या सल्ल्याने हे प्रशिक्षण चालू आहे. आणि या प्रशिक्षणाचे प्राचार्य डायटचे प्राचार्य आदरणीय झोपे साहेब, त्याचप्रकारे उपप्राचार्य चंद्रकांत साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाने या प्रशिक्षणाची जी कार्यवाही चालू आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या प्रशिक्षण कसं चांगल्या प्रकारे यशस्वी होईल यासाठी आम्ही सर्व शिक्षण विभाग यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. तेव्हा मला वाटलं की आपलं ओळखीचं इथे कोणीच नाही, पण माझ्या सहकार्यांनी इतकं आपलंसं केलं की आता मला विभागावर जावंसच वाटत नाहीये. पुढील प्रशिक्षण मला इथेच व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि पहिलंच प्रशिक्षण इतकं शिस्तीचं झालं की इथे पूर्ण वेळ वर्गामध्ये उपस्थित सगळ्याच पूर्ण वर्ग आणि सगळे उपस्थित राहिले. पहिलंच प्रशिक्षण असं झालेलं आहे. आणि मी धन्यवाद देऊ इच्छिते रिसोर्स पर्सन यांना की त्यांनी एकदम उत्कृष्टरित्या आम्हाला NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. धन्यवाद. सरांनी विचारलं की तुम्ही बोलाल का, तेव्हा मी त्यांना नाही म्हटलं. कारण मुळातच काय आहे की क्रीडा शिक्षक जो आहे हा क्रीडांगणावर असतो, त्याचा संबंध मुलांशी जास्त येतो. परंतु बाकीचे बोलताय इतर पाहून मलाही थोडंसं बोलावंसं वाटलं. आपलं जवळजवळ 7 दिवस झाले ट्रेनिंग चालू आहे. आदरणीय दीपक पाटील सर, माझे ज्येष्ठ बंधू महाले सर किंवा नुरजा मॅडम असतील, मेश्राम मॅडम असतील, यांनी 7 दिवसामध्ये जे ट्रेनिंग दिलेलं आहे ते निश्चितच त्यांचं जे मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आम्हाला भविष्यात आणि याच्या पुढे कामी पडणार आहे. खरं तर पहिल्या दिवशी आलो तर थोडीशी भीती वाटत होती, परंतु आता जायची इच्छा होत नाहीये. हे जे 7 दिवस आहे हे तुमच्या सगळ्यांबरोबर खरंच अत्यंत मजेचे गेले. मागेच शिक्षक समतावृद्धी प्रशिक्षण झालं, पण त्या प्रशिक्षणाला एवढं काही चित्त लागत नव्हतं. पण खरंच सांगतो की हे जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाला माझं मनापासून चित्त लागलंय आणि निश्चितच काहीतरी घेऊन जाणार आहे. धन्यवाद. छोट्या छोट्या चारोळ्यांमधनं या ठिकाणी सगळ्या आपल्या वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं. सर, आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम विभागीय स्तरावर जे आपले प्रशिक्षणार्थी जाणार आहेत त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. परत आपल्या तुम्ही रोजच ऐकताय, परंतु तुमच्यामधले कलाकार हे आम्हाला आज दिसून आले. विशेषतः आता जे सर गेले, काय नाव सर आपलं, खूप छान आणि खूप व्यवस्थित आणि खूप मार्मिक अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सर्वांना हसवलं सुद्धा. आणि बर नाही, हे बा सर, आपण शिक्षक आहे, सर्वगुण संपन्न आहे, ज्याला ऑलराऊंडर म्हणतात. कोणत्याही गोष्टीमध्ये आपण तयार असतो, म्हणजे वेळ आली तर आपण या गोष्टीतही तयार असतो. बरोबर आहे.
आणि होतात आपल्या आपल्यामध्ये बी होतात, कधी कोणत्या कोपऱ्यात होतात, आपण जिळा देऊ देत नाही. तर तो विषय खूप छान झाला. सर, मॅडम बोलल्या, 2 मुद्दे मी बोलू इच्छितो. मॅडम बोलल्या की तुम्ही ओळखा. मॅडम, आम्ही पुरुष मंडळी स्त्रियांशी बोलताना विचार करतो, कारण मॅडम ओळखलं का? नाही, मी काही ओळखलं. तशा तुम्ही नाहीये. नाही सर, माझ्या लक्षात येत नाही, पण तुम्हाला पाहिल्यासारखं वाटलं अशा नक्की सर्व मॅडम म्हणतील. आणि मग आपण त्यांना आठवण देऊ की सर, मॅडम, आपण वरिष्ठ वेतन श्रेणीच्या वेळी आपण एकत्र ट्रेनिंग घेतलेलं. हा हा हा, बरोबर. हो. आपण म्हणजे आपले टोटल 3 प्रशिक्षण झाल्यामुळे आपलं. आणि मॅडम, अजून दुसरी गोष्ट, मॅडम बोलता बोलता बोलल्या बा की आपण 10वीला निरोप समारंभ आयोजित करत असतो, आणि तेव्हा एका हृदय किंवा एका संवेदनेने किंवा एका भारावलेल्या हृदयाने आपण विद्यार्थ्यांना निरोप देत असतो. परंतु एक सांगतो, सर्व विद्यार्थी तुमच्या लक्षात. नमस्कार मॅडम. मॅडम, प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव तेजल प्रमोद भिरुड. मॅडम, आपण कोणत्या विषयाचं अध्यापन आपल्या शाळेमध्ये करतात आणि आपल्या शाळेचं नाव सांगा. मी स्पोर्ट्स टीचर आहे. माझं BPEd झालेलं आहे आणि तेच विषय मी शिकवायला घेते. म्हणजे ग्राउंड टीचर आहे, प्लस सब्जेक्ट टीचर पण आहेत माझ्याकडे, मराठी, हिंदी आणि सोशल सायन्स. मॅडम, आपण कुठल्या शाळेमध्ये अध्यापन कार्य करू? मी गगो बेंडाळे हायस्कूल विवरा, तालुका रावेर इथे अध्यापन करते. मॅडम, जवळपास गेले 7 ते 8 दिवस झाले तुम्ही या सावदा येथे प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणाबद्दलचं आपलं मत काय? आतापर्यंत जे प्रशिक्षण झालं त्याबद्दल आपलं मत स्पष्ट. आतापर्यंतचे प्रशिक्षण मी घेत आलेले आहे. सेवेला लागली तेवढ्या प्रशिक्षणामध्ये हे प्रशिक्षण मला जास्त शिस्तीचे वाटले आणि आनंदही झाला की जर प्रत्येक प्रशिक्षण जर असं झालं तर का नाही शिक्षक त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकत. ठीक आहे मॅडम, मग आता तुम्ही विभागीय स्तरावर नाशिक इथे आज रवाना होतात. उद्यापासून 3 दिवस तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहात. तर त्या प्रशिक्षणापासून आपली काय अपेक्षा आहे? त्या प्रशिक्षणाबद्दल अजून तरी मला काही नाही माहिती आहे, कारण अजून माझं पहिलंच हे ट्रेनिंग आहे. निवासी ट्रेनिंग माझं पहिलंच आहे. त्याच्यामुळे नेमकं तिथे काय शिकायला मिळणार आहे हे अजून तरी मला माहिती नाही. पण कदाचित त्यांनी मैदानी ट्रेनिंग जर घेतलं तर ते जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं. मॅडम, आपण असं काही ऐकतोय की विद्यार्थ्यांना लहानपणापासून आपण लष्करी शिक्षण, म्हणजे ज्याला आपण मिलिटरी शिक्षण म्हणतो, याबद्दल तुमचं मत काय? असं व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? झालं तर काय होईल? लष्करी शिक्षण तर योग्यच आहे, पण लहानपण हे जे असतं हे हसण्या बागडण्याचं असतं आणि कृतीयुक्त पद्धतीतून शिक्षण घेण्याचं असतं. जर तुम्ही सैनिकी शिक्षण देताय तर त्याच्यामध्ये त्यांना शिस्तीचा बडगा ठरणार आहे. ते असं ठरू नये. पण जर सैनिकी शिक्षण चांगल्या पद्धतीने हसत खेळत सुरुवात जर त्याची झाली तर ते छानच होणार आहे. मॅडम, लष्करी शिक्षण म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शिस्त ही आलीच, आणि लहान मुलांमध्ये लवचिकता अधिक असते. म्हणजे जसे मुलं मोठे होत जातात तशी ताठरता त्याच्यामध्ये निर्माण होते. याबद्दल आपलं मत काय मॅडम? सर, तुम्ही जे बोलले ते बरोबरच आहे. लष्करी शिक्षण शिस्तीचे आहे, म्हणूनच मला असं वाटतं की ते छोट्या वर्गापासून न होता जोपर्यंत त्याला लष्कर म्हणजे काय, सैनिक म्हणजे काय हे समजत नाही, तेथून त्याची सुरुवात असावी. कारण लहान मुलांना सैनिक म्हणजे काय फक्त बंदूक घेऊन तो गोळ्या मारतो एवढंच माहिती असतं, पण नेमकं सैनिक म्हणून त्याचे काय कर्तव्य असतील आणि त्याच्या काय जबाबदाऱ्या असतील हे जेव्हा तो समजेल तेव्हाच तो ते सैनिकी शिक्षण मनापासून पूर्ण करेल. मॅडम, माझे प्रश्न संपलेले. आता तुम्हाला काही तुमचं वैयक्तिक मत व्यक्त करायचं असेल तर करू शकता. हो सर, करायचं आहे. हे जे प्रशिक्षण सुरू आहे आमचं वरिष्ठ माध्यमिक श्रेणीचं, अतिशय उत्कृष्टरित्या इथे सुलभक आम्हाला शिकवत आहेत. त्याच्यामध्ये आमचे दीपक पाटील सर आहेत, त्यानंतर महाले सर आहेत, मेश्राम मॅडम आहेत आणि नूरजहा मॅडम आहेत. प्रत्येकाकडून घेण्यासारखा एक गुण आहे, तो मी घेतलेला आहे. तो मी ते स्पष्ट करत नाही, तो माझ्यापर्यंतच ठेवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आपल्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणामधून आज क्रीडा व कला हा विषय शिकवणारे आमच्या प्रशिक्षणातील, आमच्या कुलातील एकूण 4 प्रशिक्षणार्थी आज नाशिक येथे विभागीय स्तरावरती
पुढचं ट्रेनिंग म्हणजे दिनांक 10, 11, 12 असं 3 दिवसाचं ट्रेनिंग घेण्यासाठी ते रवाना होत आहे. ते आमच्यातून पुढचं ट्रेनिंग घेण्यासाठी पुढचे 3 दिवस ते नाशिक इथे निवासी ट्रेनिंग असेल त्या ठिकाणी ते राहायला जाणार आहेत. तर सर्वप्रथम मॅडम आपलं नाव? रत्नप्रभा मुरलीधर पाटील. मॅडम तुम्ही आता नाशिकला रवाना होत आहेत. आज तुम्ही नाशिकला जाल आणि उद्यापासून त्या ट्रेनिंगला सुरुवात कराल, तर तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय की विभागावर आम्हाला ट्रेनिंग करायला जाता येत आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतंय. बरं मॅडम, इथे झालेल्या ट्रेनिंगच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आतापर्यंत जे तुम्ही ट्रेनिंग घेतलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? इथे आमचं ट्रेनिंग एकदम व्यवस्थित झालं. आम्हाला इथे रोज स्वाध्याय दिले, ते स्वाध्याय आम्ही नियमितपणे केले आणि आम्हाला NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी संपूर्ण माहिती मिळाली. बरं, आता तुम्हाला नाशिकला जे ट्रेनिंग होईल त्याच्यातून काय अपेक्षित आहे? आता आम्हाला आमच्या स्पेशल विषय स्पोर्ट्स आहे, तर शारीरिक शिक्षणाचा विषय आमचं तिथे 3 दिवसाचं ट्रेनिंग होईल. त्यात आम्हाला विद्यार्थ्याचा मानसिक शारीरिक विकास याच्यावर नवीन अध्यापनाविषयी माहिती मिळेल. बरं मॅडम, तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला प्रत्यक्ष क्रीडांगणामध्ये काही उपक्रम राबवावे लागतील का, असं काही वाटतंय का तुम्हाला? हो, आम्हाला प्रत्यक्ष क्रीडांगणावर कबड्डीचे नियम वगैरे आणि खो खो वगैरे सगळ्या गेमचे नियम वगैरे सांगितले जातील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एरोबिक्स वगैरे सर्वांचे नियम सांगितले जातील. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद. यानंतर शिक्षक आहेत श्री कराड सर, जे कला शिक्षक आहेत, ते आपल्याशी हितगुज साधायचा प्रयत्न करतील. सर आपलं संपूर्ण नाव? किरण कुमार लक्ष्मण कराड. सर आपण कला शिक्षक आहात, तर आपलं क्वालिफिकेशन सांगाल का जरा? माझं HED, BFA, AM आणि DPED अशा प्रकारचं शिक्षण झालेलं आहे. सर तुम्ही मग आता अध्यापनामध्ये कोणता विषय शिकवतात? माझा अध्यापनाचा विषय आहे कलेचा इतिहास आणि रसग्रहण. सर मग तुम्ही प्रत्यक्ष कला म्हणजे ड्रॉइंग, जे फळ्यावरती चित्र काढून देतात, अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना देतात का? अशा प्रकारचं शिक्षण आम्ही शाळेमध्ये देतो. बरं सर, आतापर्यंत जे ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंग बद्दल तुमचं मत काय? इथे जे झालं आपलं चावद्याला जे ट्रेनिंग झालं यावल आणि रावेर तालुका दोन्ही मिळून, त्यामध्ये तुमचं काय मत आहे आतापर्यंत? तर या ठिकाणी जे ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंगमुळे आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं की आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये आपल्याला कशा प्रकारचे बदल करणे अपेक्षित आहे. येत्या काळामध्ये NEP 2020चा जर विचार केला तर आपल्याला स्वतःला अपडेट राहणं गरजेचं आहे. जर मुलांचा विकास करायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. आपण या प्रशिक्षणात एवढा वेळ जर एका ठिकाणी बसून शिकत असू तर मुलांना निश्चित आपण जास्तीत जास्त काळ शिकून द्यायचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने हे जे ट्रेनिंग आम्हाला या ठिकाणी मिळालं हे फार मोलाचं मिळालं आणि याचा आमच्या अध्यापनात निश्चितच आम्ही वापर करू, याबद्दल साशंकता नाही. सर मग नाशिकला गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष असं काय अपेक्षित आहे तुमच्या कलेच्या विषयामधून? कलेच्या विषयात कलेचा हा विषय फार मोठा आहे सर, पण मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कला या विषयाबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे आपल्याला कलेच्या माध्यमातून करता येईल, कारण येत्या काळामध्ये नवीन शिक्षण प्रणालीमध्ये व्यावसायिक शिक्षण योग घातलेलं आहे. मग आपल्या या कलेच्या माध्यमातून मुलांना पुढे व्यावसायिक शिक्षण आपल्याला कसं देता येईल याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्हाला निश्चितच मार्गदर्शन केलं जाईल आणि त्याचा निश्चित आमच्या अध्यापनामध्ये आम्ही व्यावसायिक शिक्षण कशा प्रकारे मुलांना देऊ शकतो याच्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद सर. मॅडम कालच्या एपिसोडला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अरमान टाइम्स तर्फे आपले आभार. आज एपिसोड काही तांत्रिक कारणामुळे उशिरा झाला. उद्याचा स्पेशल घोषणा आणि उद्याचा स्पेशल एपिसोड पाहायला विसरू नका. अरमान टाइम्स मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.